नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, घरकुल योजनेसाठी ही एक महत्त्वाची अपडेट आहे। घरकुल योजना 2025 संदर्भात जर तुम्हाला लाभ घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात का, अनेकांचा प्रश्न होता की आमच्या ग्रामपंचायतमधील सरपंच असेल, ग्रामसेवक असेल, हे आमच्याकडून पैसे मागणी केली जात आहे। आधार कार्ड आणि बँकचं पासबुक आम्ही ते मागतात आणि त्याचबरोबर ते पैसेसुद्धा मागतात। तर अशा वेळेस त्यांना पैसे देण्याची गरज आहे का? खरंच घरकुल मंजूर करण्यासाठी पैसा लागतो का? अशा अनेक प्रश्नांचे उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, बघितलं तर महाराष्ट्र शासनामार्फत सध्या महाराष्ट्रामध्ये महाआवास अभियान सुरू करण्यात आलेले। या अभियानाच्या अंतर्गत महाराष्ट्रामधील सर्वच्या सर्व जे लाभार्थी पात्र आहेत त्यांना जे आहेत घरकुल मंजूर करण्यात येणार आहे। आता यामध्ये एका नागरिकांना या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, सरपंच ग्रामसेवक खऱ्या गरजू गरीब कुटुंबांना लाभ देत नाहीत, त्यांच्या जवळच्या व्यक्तींना लाभ देतात। तर त्यांना तुम्ही प्रश्न विचारू शकता की माझा घर असा आहे, मातीचा आहे, तरी पण मला तुम्ही घरकुल मंजूर करून का देत नाही, ते प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी जे आहेत विचारू शकता। त्यानंतर दुसरं म्हणजे सगळं ऑनलाईन झालं पाहिजे, गरीब लोक या लाभापासून या ठिकाणी वंचित राहतात, असा प्रश्न सुद्धा एका लाभार्थ्याने विचारलेला आहे। जसे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांनी घरबसल्या ऑनलाईन अर्ज केलेलं होतं आणि त्याचा बेनिफिट म्हणजे सर्वच्या सर्व लाभार्थ्यांना मिळालेलं होतं। त्याच प्रकारे जे आहेत तुम्ही सरकारनं सुद्धा जे आहेत सगळे कामं ऑनलाईन झाले पाहिजे, घरबसल्या लोकांना जे आहेत ऑनलाईन अर्ज करता आलं पाहिजे, डॉक्युमेंट अपलोड करता आले पाहिजे आणि त्यानंतर जी प्रोसेस आहे राज्य सरकारची, त्या राज्य सरकारच्या प्रोसेसनुसार घरकुल मंजूर झालं पाहिजे, जेणेकरून जे गरीब लोक आहेत त्यांना सुद्धा घरकुल मंजूर होईल। दुसरं महत्त्वाचं यामध्ये बघितलं तर ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक आणि ग्रामसेवक हे दोघे मिळालेले आहेत, त्यामुळे गरीब लोकांचा विचार केला जात नाही। तर त्यांना विचारपूस करा, जेणेकरून तुम्हाला जे आहेत घरकुल मंजूर होईल। तुम्हाला घरकुलांसाठी कोणतेही पैसे द्यावायचे नाही। त्याचबरोबर शहरी भागात या ठिकाणी म्हणतात की ही योजना जे आहे, आम्हाला घर नाहीत तरी पण आम्हाला घरकुल या ठिकाणी मंजूर केलं जात नाही। तर सर्वांना घरकुल मंजूर होणार आहे, त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही। आता घरकुल रोजगार सेवक मजुरांचे पैसे देत नाही, तर हे जे पैसे आहेत तुम्हाला 4 ते 5 खाते तुम्हाला द्यावे लागतात आणि त्या अंतर्गत जे 18,000 रुपये जे घरकुल सेवका अंतर्गत जे तुम्हाला फाईल करायची असते वरची इंजिनियर लोकांकडे पंचायत समितीमार्फत, त्या पंचायत समितीमार्फत तुम्ही फाईल केली तर त्यानंतर तुम्हाला ते 4 ते 5 लोकांच्या खात्यामध्ये जे पैसे जमा होतात। पण अशा वेळेस अनेकांचा प्रश्न असतो की आम्हाला जी फाईल मंजूर करून घेण्यासाठी किंवा पैसे मंजूर करून घेण्यासाठी रोजगार सेवक जे आहे इंजिनियरच्या नावाखाली पैसा घेत असतो। तर त्या ठिकाणी जे आहे तुम्ही विचारपूस करा, खरंच इंजिनियर पैसा घेतो का? खरं तर पैसा लागत नाही, कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागत नाही आणि तसं जर होत असेल तर त्यांच्या विरुद्ध तुम्ही पंचायत समितीमध्ये तक्रार सुद्धा करू शकता। त्यानंतर किती दिवसात पैसे खात्यात पडतील दादा, तेवढं सांगा। आता तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे घरकुल मंजूर झाल्यानंतर तुम्हाला काही कागदपत्रे जे आहेत ग्रामसेवकामार्फत तुम्हाला इंजिनियर कडे पंचायत समितीमध्ये दाखल करावे लागतील आणि त्या ठिकाणी दाखल केल्यानंतर 8 ते 10 दिवसामध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। पहिला टप्पा जो असतो तो 15,000चा असतो, दुसरा टप्पा 75,000 रुपयांचा असतो आणि उर्वरित जे हप्ता असेल ते तिसऱ्या टप्प्यामध्ये सरसकट तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। असे एकूण 1,20,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे घरकुल बांधकामांसाठी। त्यामुळे घरकुल बांधकाम करताना विचार करा की तुम्हाला 1,20,000 रुपयेमध्ये फक्त बांधकाम करायचे। जर तुमच्याकडे पैसा असेल घरून तुम्ही लावू शकता तर ते सुद्धा तुम्ही करू शकता। काही पंचायत समितीमध्ये MRJ घरकुलावरील मास्टर काढण्यासाठी पैसे घेतले जातात। ते सांगतोय की या ठिकाणी तुम्ही जे पंचायत समितीमधील जे
साहेब लोक असतात त्यांना तुम्ही विचारू शकता की पैसा का घेताय, किंवा त्यांच्या अंतर्गत जर तुम्ही जास्त या ठिकाणी हुशार असाल तर तुम्ही त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून जे लचपत विभाग आहेत, पथक आहेत, त्यांच्यामार्फत त्यांच्यावर कारवाई करू शकता आणि त्यांना सस्पेंडसुद्धा करू शकता. सर, जे आमचा गावाकडे 500 पासून ते 2,500 पर्यंत मागणी चालू आहे. तर या ठिकाणी बघितलं तर 500 पासून 2,500 रुपयापर्यंत या ठिकाणी घरकुलांसाठी मागणी केली जात असल्याचं या ठिकाणी आरोप जे आहे करण्यात आलेले आहे. तर अनेक ग्रामपंचायत अशी आहेत त्यांच्यामध्ये पैसे घेतले जातात, त्याचा प्रूफ तुम्हाला जे आहे तुम्हाला गोळा करून तो पंचायत समितीमध्ये दाखल करावा लागेल आणि त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल. त्याच्यानंतर बघितलं तर ग्रामपंचायत आम्हाला गरिबांना घरकुल योजना देत नाही. फॉर्म भरून घेतात पण वर्ष लागतात. 9 वर्ष झाले मी फॉर्म भरलेला होता, आतापर्यंत घरकुल मंजूर झालं नाही. सगळे बँकेत पैसे टाका, सरळ बँकेत पैसे टाका असं या ठिकाणी सांगितलं जात आहे. त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. आता राज्य सरकारमार्फत जे आहे राज्यामध्ये 20 लाख घरकुल मंजूर झालेले आहेत, त्यामुळे सर्वांना सरसकट या ठिकाणी घरकुल मंजूर होणार आहे. तर त्यामुळे तुम्ही जर अर्ज केलेला असाल, या अगोदर तुम्हाला घरकुल मंजूर झालेलं नसेल तर अशा सर्वांना आता घरकुल मंजूर होणार आहे. तर या ठिकाणी अनेकांचं प्रश्न आहे, अनेक लोकांचं प्रश्न आहे. भ्रष्टाचार देशामध्ये वाढलेला असल्याचा दावा लोकांनी केलेला आहे. शासन ते लाभार्थी थेट पाहिजे, म्हणजेच ज्या प्रकारे लाडकी बहीण योजना आणि जे लाभार्थी आहेत लाडकी बहीण योजनेतील आणि शासन यामध्ये कोणताही मध्यस्थी नव्हता. डायरेक्टली लाडकी बहिणींनी अर्ज केला आणि डायरेक्टली शासनाने जे आहे तो मंजूर केला आणि त्या अंतर्गत त्यांना पैसे सुरू झाले. त्याच प्रकारे या ठिकाणी घरकुलांसाठी तसंच पाहिजे. घरकुलांचा अर्ज लाभार्थ्यांना केला पाहिजे डायरेक्ट आणि त्याच अंतर्गत डायरेक्ट शासनाने त्याला मंजुरी दिली पाहिजे. राज्यामध्ये 20 लाख घरकुल या ठिकाणी आता मंजूर होणार आहे. त्यामुळे जे आहेत मोठ्या प्रमाणात आपल्याला भ्रष्टाचार सुद्धा पाहायला मिळणार आहे. तुळापूर गावामध्ये घरकुल मंजूर झाले आहे, जागेअभावी आम्हाला घरकुल मिळालेले नाही. जर जागेअभावी घरकुल मिळालेले नसेल तर तुम्ही पंडित दीनदयाल योजनेअंतर्गत घरकुल जागांसाठी तुम्ही जे आहेत मंजुरी मागू शकता. घरकुल मंजुरीसाठी तुम्हाला 1 लाख रुपये त्या ठिकाणी तुम्हाला त्या योजनेअंतर्गत दिले जातात. तुम्ही ग्रामसेवकाकडून योग्य ती माहिती घेऊन त्या ठिकाणी अर्ज करा, जेणेकरून तुम्हाला घरकुल बांधकामांसाठी पैसे सुद्धा मिळतील. घरकुलांचा निधी किती आहे? तर घरकुलांचा निधी किती आहे? 1,20,000 रुपये तुम्हाला घरकुल बांधकामासाठी मिळतं. 18,000 रुपये तुम्हाला घरकुल बांधकाम मजुरांसाठी दिलं जातं आणि 12,000 रुपये जर तुमच्या घरात शौचालय नसेल तर त्यासाठी मिळतं. असे एकूण 1,50,000 रुपये मिळतं. तर तुम्हाला घरकुल बांधकामांसाठी 18,000 रुपये वेगळं दिलं जातं. ते तुम्हाला मस्टरद्वारे जे आहेत पंचायत समितीमधून काढावं लागतं. रोजगार हमी योजनेअंतर्गतचे पैसे असतात ते, आणि 1,20,000 रुपये तुम्हाला रोख रक्कम दिलं जातं. तर अशा प्रकारे तुम्हाला 1.5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला घरकुल बांधकामांसाठी मिळू शकतं. त्यामध्ये शौचालयासाठी 12,000 रुपये वेगळे असतात. गावात माझे पडके घर आहे, ती जागा गैरसोयीची असल्यामुळे मला शेतात घरकुल मिळेल का? हो, मिळणार आहे. तुम्ही घरकुल शेतामध्ये बांधू शकता. तुमच्या ज्या ठिकाणी जमीन असेल त्या ठिकाणी तुम्ही बांधू शकता. घरकुल मजुरी जमा झाली की नाही कसे चेक करायचे? ते तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला घरकुलांसाठी पैसे जमा झालेले आहे की नाही किंवा तुम्हाला घरकुल मंजूर झाले की नाही ते तुम्हाला पाहता येणार आहे. ग्रामपंचायत जर घरकुल योजनेचे पैसे घेत असतील तर तक्रार दाखल कुठे करायचं? सर्वात अगोदर जर घरकुलांसाठी तुमच्याकडून ग्रामपंचायत मार्फत ग्रामसेवक असेल, सरपंच असेल, जर हे पैसे घेत असेल तर पहिली तक्रार तुम्ही पंचायत समिती मार्फत करू शकता. पंचायत समितीमध्ये करू शकता, BDOकडे तुम्ही तक्रार करू शकता. आणि दुसरं म्हणजे त्यांचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्यांच्या जे तुम्ही पैसे देता त्यांचे प्रूफ वगैरे जे दाखल करून तुम्ही लाचलुचपत विभाग तुमच्या जिल्ह्यातील जे असेल त्या ठिकाणी जे आहे अँटी करप्शन डिपार्टमेंट यांच्याकडे तुम्ही जे आहे तक्रार करू शकता आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाते. ग्रामसेवक काय विचारले तर काय माहीत नाही असे या ठिकाणी सांगितलं जातं. तर असं जर सांगत असेल तर त्यांना जे आहे तुम्ही
व्यवस्थित विचारा. भांडण करून विचारलं तर तुम्हाला ते तसंच उत्तर देणार आहे. त्यामुळे व्यवस्थित विचारा, जेणेकरून ते तुम्हाला योग्य ती माहिती देतील. अपंगांसाठी घरकुल मिळेल का? यादीत नाव आहेत व मंजुरीसाठी पाठवले आहे, पण सरपंच नाव यादीतून नाव काढून दुसऱ्याला या ठिकाणी घरकुल दिलं जातं. तर या ठिकाणी तुमचं हक्काचं घरकुल आहे. जर तुम्हाला घरकुल दिव्यांग असून सुद्धा, तुम्हाला अपंग असून सुद्धा तुम्हाला घरकुल देत नसेल तर त्यांची तक्रार तुम्ही पंचायत समितीमध्ये करू शकता आणि तुम्हाला लगेचच या ठिकाणी घरकुल मंजुरी यादीमध्ये तुमचं नाव सुद्धा टाकला जाईल. तर अशा प्रकारे बघितलं तर अनेक लोकांचा प्रश्न आहे, घरकुलांसाठी पैसे घेतले जातात. अनेकांचा प्रश्न आहे, गरीब लोकांना घरकुल देत नाही आणि त्यांच्या जवळच्या लोकांना घरकुल दिलं जातं. त्याचबरोबर कागदपत्रांसाठी वेगवेगळे पैसे घेतले जातात. जसे की आता प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक मागितलं जात आहे. त्यासाठी 100 रुपये 200 रुपये अशा प्रकारचे पैसे घेतले जातात. असं सुद्धा कंप्लेंट जे आहे लोकांकडून केली जाते. पण हे जे कंप्लेंट आहे फक्त तुम्ही गाव पातळीवर करता, त्यामुळे त्यांच्यावर कोणीही ॲक्शन घेत नाही. तुम्हाला वाटते 100 रुपये आम्ही दिले म्हणजे ही जास्त मोठी रक्कम नाही, पण अशा 100 रुपयानं बघितलं तर तुमच्या गावामध्ये जर 2000 लोकसंख्या असेल तर 2000 लोकसंख्येने 100 रुपयांना आपण बघितलं तर 2 लाख रुपये होतात. तर अशा प्रकारची जी आहे संपत्ती जी आहे, ग्रामपंचायतीतील लोक पैसे खाऊन मोठे होताना आपल्याला पाहायला मिळतात, पैसेवाले होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे योग्य वेळी योग्य तक्रार करा, जेणेकरून तसं प्रकारचं जे आहे कुठेही या ठिकाणी होणार नाही. तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे. अपडेट कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.